जस्ट मोटर चालू केली. रोप लावलेले. रोप गाईज आंबे लावून 2 वर्ष झाले. 2 आणि आंबे बघा 2 वर्षात किती मोठे झाले. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळचे वाजले 9:37. आत्ता आम्ही चाललो आंबोलीला राईड बघायला. मी आणि माझा एक मित्र आहे. मी दोघेजण चाललो. मस्त तिकडे जाऊन एन्जॉय करू. कसं कशी नाही ते तिकडे बघू. आंबोलीजवळ तिकडे राईड लोक खूप येतात. खूप पब्लिक असते बघायला पण. तर तिकडे जाऊन बघू. तुम्ही पण बघा. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. काय असेल भाऊ, काय बोलतो? डायरेक्ट हॉटेलवरती. काय तिकडे पोहोचलो ओरा हॉटेल जवळ. हे बघा ओरा हॉटेल. हा तुम्हाला मी इकडचे बाईक दाखवतो. एकदम खतरनाकवाले बाईक तुम्हाला दाखवतो. गाईज यार, इकडे येऊन फसून गेलो. काय सांगू, थोडं लेट झाला. काय बघायलाच नाही भेटली सुपर बाईक. मोठे बाईक भेटलेच नाही बघायला. काय करू, थोडे लेट झाले आम्ही. तर बघा पूर्ण पब्लिक निघून गेली इकडनं. आता तर बाईकच नाही दिसत. खूप भारी भारी रायडर येतात तिकडे. काय करू, भेटूनच नाही गेले. थोडे लेट झाले आम्ही पण. तर काय नाही, दुसऱ्या संडेला येऊ. गाईज अहोरा हॉटेलजवळ जाऊन आलो. राईड बघायला गेलो होतो मी आणि माझा मित्र. एवढी काही खास मजा तर नाही आली. मजा म्हणजे आम्ही लेटच गेलो होतो म्हणून सगळी पब्लिक निघून गेली तिकडनं. रायडर लोक सगळेजण निघून गेले. आम्ही तर किती आय थिंक 10ला असे पोहोचले असेल. नाहीतर सकाळीच मजा असते त्यांची राईडची. खूपच पब्लिक असते. गाड्या मोठमोठे असतात. गाड्या म्हणजे बाईक, सुपर बाईक वगैरे असतात. खूप मजा असते. पण आम्हीच लेट गेलो. तसं पण मला काय रायडिंगचे हे नाही मिळत एवढे. राईड करायला पण काय आवडत नाही मला. पण माझा मित्र होता, त्याला आवड होती म्हणून त्याच्यासोबत गेला. तो बोलला की चल माझ्यासोबत तरी चल, म्हणून त्यांच्यासोबत गेला. मी पण विचार केला की चल माझा एक मिनी ब्लॉग तरी होऊन जाईल. मोठा ब्लॉग आणि मिनी ब्लॉग तरी होऊन जाईल म्हणून मी त्यांच्यासोबत गेला. आम्ही दोघेजण. त्यांनी पण डूक काढले आणि त्यांच्यासोबत गेला मी. पण लेट गेलो बस. नाहीतर मजा आली असते सुपर बाईक बघायला. काय करू, आपल्याला आवडतं नाही पण गेलो त्यांच्यासोबत तरी. जाऊन आलो. बाकी काय दोघेजण फिरून आलो मस्त तिकडे. आता आलो घरी. पाईप बांधून घेतो. पाईप बांधून घेतला. जस्ट मोटर चालू केली. रोप लावलेले. रोप त्यांना पाणी द्यायला लावलं. हे बघा, हे काय, हे मिरची आहे. मिरची हे बघा लहानच आहेत. हातात लावले. थोडे दिवस झाले. हे इकडनं पण मिरचीच. इकडनं थोडे वांगी लावले. वांगी हे पण लहानच आहे. हे बघा. आणि इकडनं पण मिरचीच लावले. हे हातात लावले म्हणून लहानच आहेत. आता पाणी द्यायला आलो याला, रोपाला. हे बघा
आताच मोटर चालू केली जस्ट. इकडनं थोडे लावायचे रोपे, पण अजून काय प्लॅन नाही मिळत. नंतर लावू इकडनं थोडेसेच लावले, अजून इकडनं लावायचे बाकी. हे पूर्ण तिथपर्यंत एवढं पाणी आहे तर काहीतरी लावायला लागेलच. काय करू. हे बघा याच्यात पण काहीतरी टाकायचे बाकी आहे. धानं वगैरे, धानं मेथी मस्त, पण याच्यात पण मस्त टाकून घेऊ. हे बघा आता हळूहळू पाणी लागेल सगळ्यांना. या साईडला लावलं, इकडे लावले, इकडे आणि इकडे लावायचे बाकी आहे. 1 2 3 4 लाईनीला लावायचे बाकी. नंतर इकडे पण लावून टाकू. आता सध्या इकडेच लावले 1 2 3 4. हे बघा थोडे दिवसात तर इकडे पण लागवड होऊन जाईल पूर्ण. पाणी किती जोरात येत आहे, काय फास्ट येत आहे पाणी. एकदा पिऊन बघू. इकडे सगळीकडे पाणी लागून गेलं. आता तिकडे पाईप ठेवला, आता याच्यामध्ये सगळीकडे पाणी लागू दे. नंतर त्याच्यामध्ये बाकी आहे. इकडे तर आता लागून जाईल लगेच, मग पूर्ण सिपन होईल. गाईज आंबे लावून 2 वर्ष झाले, 2. आणि आंबे बघा 2 वर्षात किती मोठे झाले. हे बघा हा तिकडे पण एक आहे, आणि हा एक, आणि तिकडे बघा. हे फक्त 2 वर्षात 2 लगेच आंबे वाढून आले मस्त. 1-2 वर्षात आंबे पण लागतील. शेंगा बघा, शेंगा खूप लागणार आहे शेंगा. हे बघा पूर्ण फुल येऊन गेले. हे खायला पण एक नंबर, खायला पण खाल्लं तर एक नंबर लागतात. शिजून खायचं एक नंबर. हे बघा पूर्ण इकडनं तर तिकडेपर्यंत पूर्ण वेल पसरला पापडीचा. हे बघा इकडे ते लहान लहान लागले पण. काही सर्व रोपांना सिपून वगैरे झालं. आणि मी आता इकडे ब्लॉग एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि नाही आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.